राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य व सौमुक्ता वैद्य. प्रकरण 12. जीव ब्रह्मैक्य ज्ञान. 1. आम्ही जीव ब्रह्मैक्य ज्ञान पुन्हा पुन्हा सांगत आहोत आणि बऱ्याच वेळा ऐकून तुम्हालाही हा विषय कळलेला आहे. पण अध्यात्मज्ञानाची खरी सफलता साधकांचा जीवनिश्चय जाऊन आत्मनिश्चय होण्याच्या आंतरिक परिवर्तनातच आहे. असा ब्रह्मात्मनिश्चय प्राप्त करून देणे हाच या सर्व बोधाचा उद्देश आहे. तुमच्यातील जीवनिश्चय अजून गेला नसेल किंवा आणि किंचित्ता अल्पतेची स्थिती कायम असेल तर इतके केलेले दीर्घ श्रवण विनाकारणच केल्यासारखे होईल. असे प्रयोजनरहित श्रवण करणे म्हणजे परोक्ष ज्ञान होय. पण परोक्ष हे अपरोक्षाला साधन व्हायला हवे. तुमच्यामध्ये आत्मस्थितीची पराशांती स्थिर व्हायला हवी. तसे झाले नाही तर अनेक वर्षे श्रवण केल्यानंतरही आहे तशीच जीवबुद्धी जागृत राहिली तर सर्व काही निष्फळच. हे 12 वर्षे रामायण ऐकून रामाची सीता कोण असे विचारल्यासारखेच. उपाधियुक्त व्यक्ती तू नव्हेस, उपाधी विरहित सच्चिदानंद आत्मा तू आहेस, हाच श्रुती गुरु यांचा सिद्धांत आहे. पण जोपर्यंत श्रोत्यांची वृत्ती अंतर्मुख होत नाही तोपर्यंत सिद्धांत ग्रहण होत नाही. खऱ्या साधकामध्ये आत विचाराची चूल पेटलेली असते. तो सदैव आपल्यातील आत्मनिश्चय पूर्ण करून आत्मानंदात रममान झालेला असतो. अनेक श्रोत्यांमध्ये अंतर्मुख प्रवृत्तीच असत नाही. तोच त्यांच्यातील मुख्य दोष होय. ते आपल्या शरीर आणि प्रपंचाच्या होत जात राहणाऱ्या गोष्टीबद्दलच अंतर्गत विचार करत आत्मविषय दूर करतात. प्रपंचात सर्वांना सदैव काही ना काही उणिवा असतातच. एकाला पैशाची उणीव असते तर दुसऱ्याला मुलं नसतात. एकाला मुलाच्या नोकरीची चिंता तर दुसऱ्याला मुलीच्या लग्नाची चिंता, तर आणखी एखाद्याला शरीर अस्वास्थ्य आजारपण असते इत्यादी. अशा तऱ्हेने ते सतत सर्व संसाराची चिंताच करत राहतात. पण आत्महितेच्छूने मात्र प्रापंचिक गोष्टी अंतःकरणातून बाहेर टाकाव्यात आणि आत सतत आत्मविचार आत्मध्यान करत असावे. 2. देहादी उपाधियुक्त तू नाहीस, तू शुद्ध आत्माच आहेस असे आम्ही सांगितल्या क्षणीच तुमच्यात आत्म्याचे लक्षण स्फुरायला हवे. तुम्ही त्याबरोबर तदाकार होऊन तुमच्यात स्वरूपाचा आनंद प्रगट व्हायला हवा. तुम्हाला होय होय मी शांत सुखरूप आत्मा आहेच आहे असे वाटायला हवे. गुरूंनी तत्वमसी असा बोध केला की शिष्याकडून अहम ब्रह्मास्मी असे उत्तर यायला हवे. सारांश काय तर साधकामध्ये अंतर्मुखाच्या स्थितीत फरक दिसायला हवा. हे साधकाचे अत्यंत प्रमुख लक्षण आहे. ही एक गोष्ट नसेल तर श्रेष्ठ अध्यात्मश्रवण त्यांना एका सामान्य व्याख्यानाच्या किमतीचे होईल. सोडता येते, पण अध्यात्म निरूपण मात्र अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचे असते. तुम्ही अंतःकरणामध्ये जितका बोध संग्रह करता तितके तुम्ही श्रेष्ठ साधक. तात्पर्य काय तर आपल्यात आत्मविषयाचा विचार निश्चय अनुसंधान स्थिर व्हायला हवे. प्रापंचिक मिळकत हे काही महत्त्वाचे नाही. सर्व दृष्टीने माणसाने करायला हवे असलेले अतिमोठे काम म्हणजे स्वतःचे भव्य घर बंगला बांधणे हेच ना. बरं, बंगला बांधण्याआधी पेन्शन झाल्यानंतर आपण कुठे स्थायिक व्हायचे हेच कितीतरी जणांचे निश्चित नसते. नंतर बंगल्याला जागा मिळवायला हवी त्यात 2-3 वर्ष जाणारच. त्यानंतर प्लॅन करणे, परवानगी काढणे यासाठी हेलपाटे घालावे लागतात. उसनवार करून कर्ज काढून पैसे गोळा करावे लागतात. घराला लागणारे सामान खरेदी करून जागेवर आणून टाकायला हवे. मग कामगार मिळत नाहीत म्हणून त्यासाठी धडपडायला हवे. असे अत्यंत परिश्रम घेऊन दीर्घ प्रयत्न करून बंगला बांधतो.
आणि हे स्वतःचे घर बांधून कृतकृत्य झालो अशी भावना करतो. पण त्या बंगल्याने तो सुखी झाला का? आता तो बंगल्यातच जाऊन राहू लागला. आधी दुसऱ्यांच्या घरात भाड्याने राहत असताना निश्चिंत होता, पण आता आपले घर म्हणून काळजी करू लागतो. घर भाड्याने दिले तर बिऱ्हाड करू नये, घर खराब करू नये, भिंतीत एकही खिळा मारू नये याविषयी दक्ष असतो. असा घरमालक बिऱ्हाड करूनी भिंतीत खिळा मारला की माझ्या काळजात खिळा मारल्यासारखे होते हो, असे उद्गार काढलेले आम्ही ऐकले आहे. तात्पर्य काय तर आपल्या संपूर्ण प्रपंचाचे श्रेष्ठ सार्थक्य असे समजलेल्यांना स्वतःच्या घराने काय विशेष फळ मिळाले असे समजावे. सर्व लोक करतात म्हणून आपणही विनाकारण त्यांच्यासारखे करतो, हेच खरे. प्रपंचात सर्वांना सदैव बहुतेक पैशाचीच चिंता असते. ते सर्व काळ त्याच विषयाचे ध्यान करत त्याचे किंकर झाले आहेत. पण साधकामध्येही अशा प्रकारचा लोभ घर करून राहिला असेल तर आश्चर्य आहे. साधकाने अध्यात्मविचार आणि अनुभव यामध्ये मग्न असावे. जसे सर्वांमध्ये पैसा इत्यादी प्रापंचिक विषय आठवण न काढता आपोआप उद्भवतात, तद्वत साधकामध्ये अध्यात्मविषय आपोआप स्फुरायला हवेत. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.